तर ठाण्यात जरी पावसानं थोडीशी विश्रांती घेतली असली तरी वंदना सिनेमा परिसरात पाणी साचलेलं आहे। सकाळपासूनच ठाणेकरांना पावसाचा फटका बसतोय। घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे तसंच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। वंदना सिनेमा परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते। वाहन चालकांनाही कार चालवताना मोठी कसरत करावी लागते। ठाण्याला आज रेड अलर्ट जारी केलेला आहे, त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। ही वंदना सिनेमा परिसरातली दृश्य आहेत। पंप लावून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न सुरू आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून। मात्र पाऊस कोसळतोय आणि प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा व्हायला वेळ लागतोय। पंपही काम करेनासे झालेत। वंदना सिनेमा परिसरामध्ये ठाण्यातली ही दृश्य, प्रचंड पाणी साचले। ठाणेकरांना सकाळपासून पावसानं झोडपून काढला असं दुसरीकडे वंदना सिनेमा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। आपण बघू शकतो की वंदना सिनेमा या ठिकाणी 2 फूटहून अधिक पाणी आपल्याला दिसतंय। हा जो काही नाला आहे बाजूचा, या नाल्यामुळे स्थानिक जे काही रहिवासी राहतात त्यांच्या घरात देखील पाणी गेलं होतं आणि हा जो काही नाला आहे या नाल्यामुळेच नागरिकांना दरवेळेस फटका बसतो। आपण बघू शकतो दुचाकी धारक असतील किंवा मग जे काही नागरिक असतील ते कशी तरी वाट काढतायत। नाल्याच्या दोन्ही बाजूला जे काही घाण किंवा कचरा आहे ती न काढल्यामुळे ज्या ठिकाणी बाजूला नागरिक राहतात त्यांच्या घरात देखील पाणी गेलेलं आहे। तसंच वंदना सिनेमाच्या बाहेर जे काही गटार आहे ते गटार पूर्णपणे साफ न झाल्यामुळे, तसंच बाजूला नाला असल्यामुळे याचा फटका दरवेळेस या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना किंवा मग जे काही वाहनधारक आहेत या वाहनधारकांना बसत असतो आणि जे एसटी चालक आहेत किंवा दुचाकी चालक आहेत त्यांना देखील याचा फटका बसलेला आहे। आज दिवसभर हा पाऊस राहणार आहे। या पावसामुळे नक्कीच वंदना सिनेमा परिसर जो आहे या ठिकाणी 2 फूटहून अधिक आता पाणी साचलेलं आहे। भविष्यात जर पाऊस वाढला तर नक्कीच नागरिकांना घरी बसावं लागेल। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।